जय महाराष्ट्र. मी अनिकेत पेंडसे. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत 20 आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा. सुरुवात करूयात वर्ल्ड 20 न्यूजला. गुप्तचर खात्यानं व्यक्त केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर शिन्हुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेसाठी भारतामध्ये काम करणाऱ्या 3 वरिष्ठ चीनी पत्रकारांची हकालपट्टी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. दिल्लीमधल्या शिन्हुआचे शाखा प्रमुख वू कियांग आणि मुंबईमधले त्यांचे लू तांग आणि शे योगांग यांना सरकारनं 31 जुलैपर्यंत देश सोडण्याचा इशारा दिलाय. वेगवेगळी नावं धारण करून भारतातल्या संवेदनशील ठिकाणांची पाहणी करणाऱ्या 3 चीनी पत्रकारांची केंद्र सरकारकडून हकालपट्टी करण्यात आल्यासंदर्भात चीननं संताप व्यक्त केलाय. भारतामधलं सरकार संशय असून भारताला या कृतीचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा चीननं दिलाय. जर्मनीतील एन्सबॅच शहरातल्या बारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात हल्लेखोर ठार झाला तर इतर 12 जण जखमी झाले. या ठिकाणी एक संगीत महोत्सव सुरू होता. यासाठी अंदाजे 2,500 नागरिक जमले होते. या स्फोटात जखमी झालेल्यांपैकी 3घांची प्रकृती गंभीर आहे. गेल्या आठवड्यातला जर्मनीमधला हा तिसरा हल्ला आहे. जर्मनीमधल्या म्युनिकमध्ये हल्लेखोरानं केलेल्या गोळीबारानंतर अधिक कडक शस्त्र कायद्याची आवश्यकता असल्याची मागणी होती. जर्मनीतल्या अनेक मंत्र्यांनी ही मागणी केली आहे. 2 दिवसांपूर्वी अली डेव्हिड सॉनबोली यानं बेछूट गोळीबार केला. यात 9 जण ठार झाले. यानंतर त्यानं स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली होती. दरम्यान सॉनबोली हा माथेफिरू असून त्याचा इसिसशी काही संबंध नव्हता असा दावा इथल्या पोलिसांनी केलाय. अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरले. फ्लोरिडामध्ये एका नाईट क्लबमध्ये पुन्हा गोळीबार झाला. यात 2 जण ठार, 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळते. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. क्लब ब्ल्यूमध्ये टीनेजर्ससाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. एकापेक्षा जास्त हल्लेखोर असण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी वर्तवली. बगदादच्या उत्तर भागात असलेल्या एका तपास नाक्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात 12 नागरिकांचा मृत्यू झालाय. शियाबहुल भागात झालेल्या या हल्ल्यात किमान 22 नागरिक जखमी झालेत. या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. मात्र यामागे इसिसच असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. इसिसकडनं सातत्यानं राजधानी बगदादला लक्ष्य करण्यात येत आहे. इसिसनं काबूलमध्ये केलेल्या आत्मघातकी स्फोटातला मृतांचा आकडा 61 वर पोहोचलाय. मध्यवर्ती चौकात शिया हजारा अल्पसंख्याक समुदायाच्या रॅलीमध्ये आत्मघातकी हल्लेखोरांनी बॉम्बस्फोट घडवला. यात 200 आंदोलक गंभीर जखमी झाले. शिया हजारा समुदायाचे हे लोक त्यांच्या प्रांतातनं जाणारी विद्युत वाहिनी अन्यत्र हलवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन करत होते. इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून मलेशियात 14 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. मलेशियन पोलिसांनी सिनागोर, पेराक, केदाह, पैनांग आणि सबाह इथे 14 ते 20 जुलै दरम्यान छापे टाकून संशयित दहशतवाद्यांना अटक केली. ब्राझीलमध्ये सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेवेळी हल्ले करण्याचा कट आखणाऱ्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अशा कटात अटक केलेल्यांची संख्या 11 झाली आहे. यापूर्वी 10 जणांना अटक करण्यात आली होती असं ब्राझीलच्या पोलिसांनी सांगितलंय. ऑलिम्पिक स्पर्धेवरील हल्ल्यांची चौकशी एप्रिलमध्ये सुरू झाली. रिओमध्ये शेकडो झोपडपट्ट्या असून तिथूनच हिंसाचार सुरू होण्याची भीती सरकारला आहे. एकूण 85,000 पोलीस आणि सैनिक ऑलिम्पिकच्या वेळी संरक्षणासाठी तैनात केले जाणार आहेत. दहशतवाद्यांना आश्रय देण्यावरून आता अफगाणिस्ताननंही पाकिस्तानला फटकारलंय. पाकिस्तानशी सुरळीत संबंध ठेवणं हे अल कायदा आणि तालिबानसारख्या दहशतवादी संघटनांविरोधात लढण्यापेक्षा कठीण आहे अशा शब्दात अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे. याचवेळी त्यांनी भारताबरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधांचाही उल्लेख केला. तुर्कीमध्ये लष्करी बंडामध्ये सामील असणाऱ्या विशिष्ट सैनिकांच्या तुकड्यांना कायमचं काढून टाकण्यात येणार आहे. तुर्कस्तान सरकारनं हे स्पष्ट केलं आहे. या बंडामागे मुस्लिम धर्मगुरू फतुल्लाह गुलेन असल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी गुलेन यांचे पुतणे मोहम्मद सईद गुलेन यांना अटक करण्यात आली. आणखी एका जवळच्या व्यक्तीला अटक करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. ब्रिटननं युरोपियन महासंघाबाहेर पडण्याच्या प्रक्रियेबाबत लवकरच चर्चा करण्याचं G20 देशांच्या बैठकीमध्ये मान्य करण्यात आल्याचं फ्रान्सनं सांगितलंय. ब्रेक्झिटनंतर होणाऱ्या परिणामांवर आत्ताच चर्चा करून दीर्घकालीन धोरण निश्चित करण्यासाठी आणि नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं फ्रान्सनं म्हटलंय. चीनमध्ये G20 देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखांची बैठक झाली.
दहशतवादाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सनं सर्व तपासणी नाक्यांवर कडक तपासणी चालू केल्याचा फटका ब्रिटनमधल्या अनेक वाहन चालकांना बसला। या तपासणी नाक्यांमुळे ब्रिटनच्या दक्षिणेला असलेल्या डोव्हर या शहरात 15 तास वाहतूक कोंडी झाली होती। या दरम्यान जवळपास 19 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। फ्रान्सनं तपासणी कडक केली असली तरीही पुरेसे सुरक्षा रक्षक नसल्यानं वाहनांना बराच काळ अडकून राहावं लागलं। एल साल्वाडोरमधल्या एका तुरुंगामध्ये कैद्यांच्या 2 गटात जोरदार मारामारी झाली। या 4 जणांचा मृत्यू झालाय। कैद्यांच्या मारामारीसाठी हा तुरुंग खूप प्रसिद्ध आहे। गेल्या वर्षी इथे 2 गटांमध्ये झालेल्या मारामारीत 14 कैद्यांचा मृत्यू झाला होता। यावेळी झालेल्या भांडणाचाच परिणाम म्हणून मारामारी झाल्याचं तुरुंग अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मलेशियाच्या जोहोर समुद्र भागात एक बोट पलटल्यानं 8 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण बेपत्ता झाले। तटरक्षक दलाकडून ही माहिती देण्यात आली। ही बोट 62 प्रवाशांना घेऊन जात होती। आतापर्यंत 34 प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय। समुद्रातल्या मोठ्या लाटांमुळे ही बोट पलटली। या बोटीवरचे सर्व प्रवासी इंडोनेशियाचे असल्याचं कळतंय। ते अवैधरित्या बोटीवरनं प्रवास करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। चीनमधल्या मध्य आणि उत्तर भागाला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। या मोठी जीवित तसंच वित्तहानी झाली आहे। आतापर्यंत पावसाच्या तडाख्यामुळे 250 नागरिकांचा मृत्यू झालाय। हुबेई प्रांतामध्ये अनेक गावांचा संपर्क तुटलाय। त्यामुळे 2.5 लाखांहून अधिक नागरिक अडकून पडलेत। चीननं जगातलं सर्वात मोठं सीप्लेन बनवलंय। 7 वर्षांनंतर हे विमान बनवून पूर्ण झालंय। या विमानाचा उपयोग समुद्रातल्या बचाव कार्यासाठी तसंच वणवा विझवण्यासाठी केला जाणार आहे। हे विमान बोईंग 737 एवढं मोठं आहे। जगातील मोठ्या सर्च इंजिन्सपैकी एक असलेल्या याहूची विक्री होणार आहे। याहूचा व्यवसाय 33,500 कोटी रुपयांना व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स विकत घेणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून याहूला गुगल आणि फेसबुककडून कडवी झुंज मिळते। या कंपन्यांमुळे याहूच्या नफ्यातही अनेक वर्षांपासून घट झाली आहे। याहूसोबत झालेल्या या करारामुळे व्हेरिझॉनच्या AOL इंटरनेट व्यवसायाला तेजी मिळेल। चीनच्या सफारी पार्कमधील एक व्हिडिओ व्हायरल झालाय। सफारी पार्कमध्ये गाडीतून उतरणं एका महिलेच्या जीवावर बेतलंय। ही महिला पार्कमध्ये गाडीतनं उतरली आणि अचानक एका वाघानं या महिलेवर धाव घेतली आणि बघताक्षणी त्या महिलेला आपल्या पंजात पकडून या वाघानं पळ काढला। हा सर्व प्रकार सफारी पार्कमधल्या कॅमेऱ्यात कैद झाला। पोकेमॉनची क्रेज दिवसेंदिवस वाढत असल्यानं ॲपल ही कंपनी येत्या 1 ते 2 वर्षात जवळपास $3 अब्ज कमावेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। पोकेमॉन खेळणारे जास्त फीचर्स मिळावेत म्हणून ॲप स्टोअरमधनं पोके कॉइन्स विकत घेतात। हे प्रमाण वाढत असून त्यातून ॲपल भरपूर नफा कमावणार आहे। या होत्या 20 आंतरराष्ट्रीय ठळक घडामोडी। वर्ल्ड 20 न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।